साडी घालून आली आहे. दादा गुलाबी साडी प्ले करा. हाय. सो दीदीना इथे गुलाबी हा शब्द दिला होता आणि गुलाबी साडी या गाण्यावरती ते डान्स करायला सुचला. मुलांनी इथे आज पुढे लहान मुलं आता मुलं पण येतील. डान्स नाहीये, डान्स नाहीये. पप्पा आले सगळ्यांचे. आई आली, आई कोणाची आई आली नाही. मला मोबाईल घ्यायचा आहे आईचा. आणि तुम्हाला इथे इथे असणारे आजी किंवा कुठले आजी किंवा कुठले आजोबा यांच्या बरोबर एक छान असं सेल्फी काढायचा आहे. सेल्फी काढायचा आहे आणि पहिला जो येईल तो विनर असेल. 1 2 3 गो. आलेला आहे फोटो. क्या बात आहे. मला कळेल. ओके छान फोटो घ्या दादा. घेतला ना. हा क्या बात आहे. चला तर आता 1 2 3 4 5 6 7 8 जोड्या आहेत आपल्याकडे. ओके 8 जोड्या आहेत. बरं तुमच्या जोडी घेऊन यायची पण पार्टनरने हात नाही सोडायचा. हात पकडा, हात पकडा. हा ओके हात पकडायचा आहे आणि तुम्हाला जी गोष्ट सांगणार ती तुम्हाला घेऊन यायची आहे. रेडी. मुझे ना बचपन से शादी करने का बाइबल बहुत शौक था. जब भी मैं दादा देता है आंसर, आपके पाँव बहुत खूबसूरत हैं, इन्हें जमीन पर मत रखिएगा, मैले हो जाएंगे पाकिजा. त्याने भक्ती मग त्याने फॅमिली स्पार्टन फॅमिली तुमचं स्वागत करते आहे लाडक्या चिमुकली सोबत. वेट गाणं प्ले करायचं मला. हळूहळू या आणि जोरदार टाळ्या मंडळी. छोटीशी चिमुकली अगदी सुंदर साडी मस्त 9 वाली साडी नेसली आहे 6 वालीची मला वाटतं. आणि पप्पांनी पण छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. आज बाळाचा जन्म झालाय लाडक्या परीचा आपल्या. आणि तुम्हाला काय सांगायला आवडेल खरं तर भक्ती तुला म्हणेन मी माझ्या बहिणीसारखी. पप्पांच्या बर्थडे दिवशी म्हणजे जन्म झाला हे काही ठरवलं होतं का? मग तुला काय वाटतंय की त्या दिवशी जन्म झाला मग एकच सेलिब्रेशन ना. पप्पाने पैसे वाचवलेले. ओके पप्पाला मला बरं झालं म्हणजे मी दोन्ही केक एकाच दिवशी कट करेन. तो 30 जानेवारी 2025 रोजी आमच्या या लाडक्या चिमुकलीचा जन्म. तर आपण आपल्या चिमुकलीला पाण्यात घालतो आहे आणि आत्याबाई लाडकी अशी आत्याबाई पाण्यात घालते तिला. जोरदार टाळ्या. बरं पाण्यात घातल्यानंतर एक सगळ्यांनी पाना हलवायचं आहे 5 जणांनी. आणि मी छोटसा पाना म्हणते. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हो हलके गोरी गोरी काया बाळ रुपडे देवाचे भुलवी ते लोचना पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. बाळासाठी निंबोनीच्या झाडा
झालेलं आहे. बरं पप्पाने एवढं LED मोठं का लावलं आहे, काय बघायचं आहे ते, कसलं शूटिंग चालू आहे नाही का. फोटोज तर बघितलेले आहेत, पण जसं मगाशी म्हणाले मी तुम्हाला की काहीतरी स्पेशल आहे. इथे बाळाचं नाव कुठेच डिस्प्ले केलेलं नाहीये, तर प्रत्येक पप्पांनी स्पेशली या बाळासाठी इथे LED लावला आहे आणि LED वरती हे नाव आपल्याला डिस्प्ले होणार आहे बरं का. सो तुम्हाला नाव हे या मोठ्या अशा TV वरती दिसणार आहे, जो सगळ्यांनी बघायचं आहे. मागे पण कोणी उभे असतील त्यांनी, या मम्मी पप्पा. ओके चला सुरुवात करूया आपण. सो सगळ्यांनी गेस केलं असेल, काय काय असतील ते नंतर मी विचारणार. काय गेस केले तर आताच फुटायचं नाव चुकून मागून. ओके प्रतीक आणि भक्ती यांच्या लाडक्या बाळाचं नाव आपल्याला आता LED वरती दिसणार आहे. सो तुम्हाला ते नाव इथे दिसलं जाईल आणि त्यानंतर मग ते नाव आम्ही माईकवर सुद्धा जाहीर करू, ज्यांना तिकडे दिसत नसेल समोर. पण असंख्य मोठा असं LED लावलाय पप्पाने, त्याच्यामुळे दिसणारच आहे सगळ्यांना. ओके चला सगळे रेडी आहे. ओके येस चला मी इथे बसते. 4 3 2 1 बघूया आपण काय नाव आहे. सो आता नाव नाही येणार आहे पहिलं, आता काहीतरी वेगळं येणार आहे. मम्मी पप्पा ही आहे छोटी चकुली जे जीविका हे नाव ठेवलेलं आहे प्रतीक आणि भक्तीने. कसं वाटतंय नाव तुम्हाला? खूप आवडलं. जीविका हे लक्ष्मीचं नाव आहे आणि नवीन बिगिनिंग असं त्याला म्हटलं जातं. सो मला सांगा प्रतीक आणि भक्तीला आणि या बाळाला काय शुभेच्छा द्यायला आवडतील तुम्हाला? खूप आशीर्वाद. बाळाची वाट आतुरतेने बघत होतो आपण आणि बाळ आलेले आहे. सो आजी आजोबांचं प्रेम हे बाळाला मिळणार आहे. बाळ भाग्यवान आहे. तुम्हाला पण अभिनंदन. क्या बात आहे. थँक्यू. अथर्व गॉड असं नावाचं त्याचं चॅनल आहे. हा अथर्व आहे. सो प्लीज याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. येस डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक देणार आहोत. ताई कसा वाटला प्रोग्राम आवडला? अँकरिंग आवडलं? थँक्यू. त्याच्यानंतर इथे आजी तुम्हाला आवडलं का प्रोग्राम? अँकरिंग आवडलं का? आवडलं. आजीबाई प्रतीकची आई आहे. सो तुम्हाला माझं निवेदन कसं वाटलं, काय सांगायला आवडेल आजी? सोहळा केला तर खूप आवडला आणि सगळ्या पाहुण्यांचं पण करून छान खूप छान. थँक्यू आजी. थँक्यू. आमंत्रण सोहळा झाला. प्रतीकने आमंत्रण दिलं होतं निवेदनासाठी. सो भक्ती तुम्हाला कसं वाटलं? सो तुमच्या लेकीचा सोहळा लक्षात राहण्यासारखा झालेला आहे कायमच. प्रतीक तुम्हाला काय बोलायला आवडेल? खूप छान एन्करेज होती आणि लोकांना जे एंगेज करायचं होतं ते मला खूप भीती होती की कसं मॅनेज होईल, पण त्याने खूप छान मॅनेज केलं आहे आणि ती एक माझ्या इव्हेंटचाच पार्ट आहे. ती पण इव्हेंटवाली नाही, माझी फ्रेंडच आहे, एकदम घरातलीच आहे माझ्या. थँक्यू सो मच. थँक्यू.